याची प्राजती धीरजाची चेत प्राचुती तेत कर्माचे हो चुकी रची जी तेत कर्माचे हो चुकी रची जी तेत कर्माचे हो चुकी रची जी पहिले नमन हो गणरायाला तुझे नमन आदिशक्तीला तुझे नमन साचा योगाला गावातार पोवतार ची गावातार पोवतार ची गावातार पोवतार ची जय श्री माताजी. कृपा करून उभे असलेले विद्यार्थी आणि काही ग्रामस्थ मंडळी समोर बसून घ्यायचं आहे. कृपा करून परमपूज्य आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी यांचं दर्शनासाठी आणि प्रवचनासाठी आपण आतुर झालेले आहात. कृपा करून सगळ्यांनी शांतपणे इकडे बसायचं आहे. आपण आता मगाशीच पाहिलं संपूर्ण विश्वामध्ये चाललेलं महान असं कार्य या परदेशी पाहुण्यांच्या भजनातून आपल्याला जाणवलं असेल की ही विविध देशातील मंडळी एका तालासुरामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमीतील सगळी गीतं म्हणतायत, परमेश्वराचं कशा पद्धतीने ते गुणगान करतायत. तर आता आपल्याला परमेश्वर तत्व म्हणजे काय जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण शांतपणे इकडे समोर बसायचं आहे. आणि आता या ठिकाणी कार्यक्रमाचं जे सूत्र आहे, नियोजन आहे, परमपूज्य श्री माताजींच्या कृपेने आशीर्वादाने आपले हे प्राचार्य महाविद्यालयाचे चौधरी साहेब हे आता थोडेसे बोलतील, स्वागत करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला पुन्हा श्री माताजींच्या कृपेने सुरुवात होईल. परमपूज्य श्री माताजी व त्यांचे सोबत आलेले परदेशी पाहुणे, SSGM कॉलेजच्या लोकल मॅनेजिंग कमिटीचे सदस्य, गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व कार्यकर्ते, गावातील तरुण विद्यार्थी, या कॉलेजचे तरुण विद्यार्थी, या कॉलेजचे सर्व प्राध्यापक मित्र, सेवक मित्र आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचा व महाविद्यालयाचा भाग्याचा दिवस आहे. कारण आपण रोज बघतो, ऐकतो, TV वर बघतो की सर्व विश्वामध्ये प्रचंड प्रमाणात अशी अस्थिरता व असंतुलन झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील संतांनी यापूर्वीसुद्धा आनंदाचा, प्रेमाचा, शांतीचा मार्ग सर्वांना दाखविलेला आहे व जनतेला परमेश्वराविषयी ज्ञान देण्याचा असा सतत प्रयत्न केलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मानवजातीचे विश्व शांतीचे व विश्व ऐक्याचे कार्य परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी करत आहेत. आपण सर्वजण विज्ञानवादी आहोत, विज्ञानवादी असलंही पाहिजे, परंतु विज्ञानाने आणि यंत्रयुगाने आपण भौतिक प्रगती करीत आहोत, परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या आपण त्यापासून लांब जात आहोत अशा प्रकारचं बऱ्याच वेळा चित्र दिसून येतं. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्र देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक साधू संत, ऋषीमुनी, तपस्वी यांनी महान कार्य केलेलं आहे. तरीसुद्धा आपण मात्र त्यांच्या कार्यापासून लांब लांब जात आहोत का काय असे प्रकारचे विचार मनामध्ये येतो. पाश्चात्य राष्ट्रामध्ये मात्र या महान संतांचा सतत उल्लेख होत असतो. त्यांच्या कार्याविषयी त्यांना आपल्यापेक्षाही जास्त माहिती आहे. हे आपल्याला आज या ठिकाणी जो 20 मिनिट 25 मिनिट भजनाचा कार्यक्रम झाला यावरून आपल्याला दिसून येईल. त्यांना पाहुण्यांना आपण पाहिल्यानंतर असे दिसून येईल की त्यांची श्रद्धा, त्यांना आलेला प्रत्यक्ष अनुभव परमपूज्य माताजींच्या सान्निध्यातून, शिक्षणातून आलेला अनुभव हा एक आगळा आणि वेगळा असा आपल्याला दिसून येईल.
पाश्चात्यांची संस्कृती बदलून त्यांनी भारतीय संस्कृतीचा बराचसा अभ्यास केलेला आहे, अवलंबन केलेलं आहे आणि म्हणूनच हे परदेशी पाहुणे आपल्यालासुद्धा देव मानतात. वास्तविक अनेक देवदेवतांची अवतरणे आपल्या देशामध्ये झालेली आहेत. ज्या भूमीत परमेश्वर पुन्हा जन्म घेतो अशा पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून आपण भाग्यशाली आहोत. म्हणून मी आज परमपूज्य श्री माताजींचे हृदयापासून स्वागत करतो, तसेच परदेशी बंधू भगिनींचे स्वागत करतो. आज आमच्या पुढे जी तरुण पिढी बसलेली आहे आणि त्यांना शिकवणारे जे आमचे प्राध्यापक आणि सेवक आहेत, यांना आज आपण साक्षात्कारी बनवलं पाहिजे अशी मी श्री माताजींना प्रार्थना करतो. अशा प्रकारचा विचार विद्यार्थ्यांमध्ये, तरुण विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, सेवकांमध्ये अशा प्रकारचा विचार आला पाहिजे की संपूर्ण जीवन त्यांचे, विद्यार्थ्यांचे व आमचे संपूर्ण जीवन व जीवनाचा अर्थ हा समाजासाठी आहे, राष्ट्रासाठी आहे. राष्ट्रासाठी कार्य करण्याची सद्बुद्धी आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या या दर्शनाने, आपल्या शिकवणीने यावी अशा प्रकारची आमची थोडीशी स्वार्थ हेतू आहे म्हटलं तरी चालेल. जगातील सुमारे 40 देशांमध्ये माताजींचे सहयोगीय साधनाचे कार्यक्रम चालू आहेत. तेथील लोक आत्मानंद घेत आहेत. श्री माताजींनी महात्मा गांधींचे बरोबर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला आहे. त्यांचे कार्य हे विश्वकार्य आहे. ज्ञानेश्वरांचे पसायदान हे प्रत्यक्ष लोकांना देण्यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठीच या ठिकाणी त्यांचे आज आगमन झालेले आहे. आज आपणास त्यांचा लाभ झालेला आहे. त्यांचे परमेश्वरी कार्य पाहून जगातील सर्व राष्ट्रांनी कौतुक केले आहे. मानवात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्येच आहे अशा प्रकारचा अनुभव अनेकांना आलेला आहे. परत त्यांचे अनेक परदेशी पाहुण्यांचे आपणा सर्वांचे स्वागत करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी अशी विनंती करतो. सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. एक गोष्ट आपण जाणली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे. ते आपण बनवू शकत नाही, ते आपण बदलू शकत नाही. जे आहे ते होतं आणि राहील. एक आणखी दोष आहे तो असा की मानव चेतनेमध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही. त्यासाठी एक सूक्ष्म चेतना हवी. आताच आपल्यासमोर प्राध्यापकांनी सांगितलं की परदेशामध्ये असंतुलन वाढलेलं आहे. त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही. आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत. ह्या देशांना आम्ही जाणलेलं आहे. वास्तव्य बरेच वर्ष तिथे राहिल्यामुळे ह्यांची दुर्दशा म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. भौतिकतेत ते वाढले असणार, विज्ञानात वाढले आहेत कबूल, पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. विज्ञान हे एकांगी आहे. त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल. वाटेल तशी नैतिकता वापरल्यामुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत. असे रोग झाले आहेत की त्या रोगाचं निदानसुद्धा त्यांना लागू शकत नाही, ते ठीक होऊ शकत नाही. 65% लोक अमेरिकेमध्ये अशा रोगाने ग्रस्त आहेत आणि बाकीचे सगळे होतील अशी सुद्धा त्यांना आता भीती वाटत आहे. रोगाचं सोडा, पण हिंसाचार इतका भयंकर आहे की न्यूयॉर्कला आपण गेलात तर गळ्यात मंगळसूत्र घालून सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, कोणी तुमचं ओढून घेईल. इतका हिंसाचार ह्या देशामध्ये. मी म्हटली डेमोक्रेसी आहे की डेमोक्रेसी आहे. आपण अजून इथे बसलेलो तर आपल्याला काही कल्पना नाही.
आपण जर त्यांच्यासारखे केस केले किंवा त्यांच्यासारखा वेश केला, त्यांनी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही की आतून ते किती पोखरले गेले. त्याला कारण हेच आहे की विज्ञान हे एकांगी, त्याच्यात प्रेम नाही, त्याच्यात कविता नाही, त्याच्यात कला नाही, त्याच्यात आदर नाही. सर्वांगीण उन्नतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्माची जोपर्यंत सांगड तुम्ही विज्ञानाबरोबर करणार नाही तोपर्यंत सगळ्यांची अशी स्थिती होणार आहे आणि ती आज होत आहे. आपल्या देशातसुद्धा आमच्या वेळेला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे शिकत होतो तेव्हा शिकलेलं सायन्स अजून आम्हाला माहिती आहे, तेव्हा शिकलेलं मेडिकल सायन्स अजून आम्हाला माहिती आहे, पण आजकालच्या शिकलेल्या मुलांना ते माहीत नसतं. त्याला कारण असं की विज्ञानाबरोबर जी तिथली संस्कृती आपल्यामध्ये आलेली आहे त्यामुळे चित्त सारं बाहेर गेल्यामुळे ते चित्तात ठासलं जात नाही. आता ही जिथे आपल्याला मंडळी दिसतात ह्यातली पुष्कळ आज आलेली नाही, जवळजवळ अजून 400 मंडळी तिथेच आहेत आणि ती मंडळी येणार होती पण काल फार त्रास झाला सगळा त्यांच्या व्यवस्थेचा, त्यामुळे आज तिथेच थांबलेली आहे. आणि ही सर्व मंडळी अत्यंत सुशिक्षित, त्याच्यामध्ये काही डिप्लोमॅट्स आहेत, त्याच्यामध्ये काही आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळेच आहेत. ह्यांनी आपल्या जीवनामध्ये हा क्षोभ पाहिला. ह्यांना वाटलं असं का, आम्हाला आनंद का होत नाही कोणत्या गोष्टीला बघून, आम्हाला झालं का आम्ही इतके शुष्क का, कारण सायन्स हे शुष्क आहे. अगदी जसं चिपाड काढावं तसं सायन्सची स्थिती आहे. तेव्हा जे संसारात आहे ते बघूनच आपण सायन्स ओळखतो. पण सहयोगात आल्यानंतर हे व्यसनामुक्त झाले, व्याधी यांच्या गेल्या, त्यात माझं काही देणं घेणं लागत नाही. ही शक्ती सगळी तुमच्यामध्ये आहे, फक्त ती शक्ती जागृत झाली म्हणजे हे कार्य होतं. आता पुष्कळशी मुलं अभ्यासात राहुरीला फार ढ होती आणि त्यांना जागृती झाल्यावर आता फर्स्ट येतात, स्कॉलरशिप्स मिळतात, अशा ह्यांच्याबरोबर पुष्कळ झाल्या, मोठमोठ्याला नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांनी मनुष्याची सर्जनशक्ती, ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात, इतकं वाटतं की आमच्या इथेच आता मी बघते की सहयोगातले लोक आले जे त्यांनी नवीन नवीन धंदे सुरू केले आहेत, ते नवीन नवीन तऱ्हेने वागतात आणि एकंदरीत निर्भयता येऊन मनुष्य आदर्शावर टिकतो. कारण नैतिक मूल्ये ही बांधलीच पाहिजे. नैतिक मूल्ये एकदा सुटली म्हणजे कोणतंही कार्य तुम्ही कराल ते तुमच्याकडे परत येऊन तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्याला बूमरँगिंग म्हणतात. जसं की एखाद्या माणसाजवळ पैसे झाले तर ते दारूत तरी जाणार, व्यसनात जाणार, बायकात जाणार, नाहीतर कसल्या तरी धंद्यात जाणार, नाहीतर कुठल्या तरी आजकाल पुष्कळ तऱ्हेचे जुगार निघाले त्याच्यात जाणार. त्या पैशाचा आनंद तो उचलूच शकत नाही, ते असे वाहवत जाणार, लक्ष्मीला वाट फुटणार. त्यासाठी गरज आहे आपल्याला अध्यात्माची. जर आपल्यामध्ये अध्यात्म असला तर आपल्यात संतुलन येतं, शहाणपण येतं आणि जे काय मिळवलं ते त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. आता हे लोक आपण बघता, आपल्याला कळलं असेल की ह्यांनी मराठी भाषा कशी इतकी शिकली. आमच्या वेळेला पुष्कळ आमचे इंग्लिश प्रोफेसर वगैरे असायचे आणि त्यांना जर सांगायचं की तुम्हाला एक शब्द कसा शिकवायचा तर म्हणे की दरवाजा बंद कर, कसं म्हणायचं तर म्हणा त्याला इंग्लिशमध्ये सांगायचं की असं म्हणा तुम्ही देअर वॉज अ बँकर, मग त्यांच्या डोक्यात ते घुसायचं. नाहीतर दरवाजा बंद कर हे सुद्धा म्हणणं त्यांना कठीण जात असे. आणि आता बघा आपल्यासमोर यांनी मराठीत गाणी म्हटली. संस्कृताचे आदिशंकराचार्यांनी जे सौंदर्य लहरी लिहिले आहे इतकं स्पष्ट गातात, हे आपले हिंदुस्थानी गाऊ शकणार नाहीत, भारतीय लोक इतकं चांगलं गाऊ शकणार नाही, इतकं सुंदर गातात. हे झालं कसं, ह्या इतक्या भाषा यांच्या तोंडात आल्या कशा? आत्म्याचा प्रकाश जेव्हा तो चित्तात येतो तेव्हा अनेक गोष्टी घडतात. पण मुख्य गोष्ट ही घडते की आपला मेंदू जो आपण थोडासा वापरतो तो अत्यंत प्रकाशवान झाल्यामुळे त्यातनं अनेक विचार, अनेक नवीन गोष्टी, आणखी इतकंच नव्हे पण एक तऱ्हेची सर्जन कला, कोणत्याही शिकण्याची कला ही फार वाढते. आता आपल्याला माहीत असेल ज्ञानेश्वरांनी 23व्या वर्षामध्ये केवढे सुंदर लेख, इतके सुंदर गोष्टी सांगितले आणि त्या सर्व 23 वर्षामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा पुष्कळ मुलं त्या वयाची असतील. 23 वर्षात एवढ्या मोठमोठ्याला गोष्टी सांगणारे ज्ञानदेव, त्यांना सुद्धा आज आपले उपटसुभासारखे लोक म्हणतात की ज्ञानेश्वर कोण होते. अहो तुमच्यासारख्या 2 ओळी लिहून दाखवा, तुम्ही तुकारामासारख्या 2 ओळी लिहून टाका. आणि किती सामाजिक लोक, तुकाराम केवढे मोठे सामाजिक होते, त्यांनी सर्व अंधश्रद्धेवर सगळ्यांवर लिहिलं आहे. रामदास स्वामी त्यांना काही शिव्या येत नव्हत्या तर काहीतरी आपल्या मनाने शिव्या लावून सगळ्या खोट्या लोकांना त्यांनी मार केलेला आहे. त्यांनी केवढी मेहनत घेतली निस्वार्थपणाने. पण जगामध्ये स्वार्थ हा इतका विणलेला आहे की एखादा निस्वार्थी लोक समजूच शकत नाही. परत सांगायचं म्हणजे की आपल्यामध्ये ही शक्ती आहे.
ह्या कुंडलिनी शक्तीचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे ज्ञानदेवाने. त्याला कारण असं की नाथपंथामध्ये एक गुरु आणि एक शिष्याची परंपरा होती. ती मोडली कोठे तर ज्ञानदेवानी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे भाऊ त्यांना म्हटलं की दादा मला एवढी परवानगी द्या की ही जी काही आपल्याला मिळालेलं आहे निदान ह्याच्याबद्दल लोकांना सांगू द्या, सगळ्यांना सांगू द्या, फक्त सामाजिकतेला उतरू द्या ह्याला. कारण हे एका माणसापासून एकाला जात आहे. आपण आनंद उचलतो, आनंदाच्या डोही म्हणून गाणं म्हणतो, ह्यांच्या काय डोक्यात जाते का, कुणाला समजतं तरी का आपण काय बोलतोय, आणि म्हणूनच हे लोक आपला छळ करतात. तर निदान सांगू तरी द्या की कुंडलिनी काय. तर जेव्हा कुंडलिनीचं वर्णन 6व्या अध्यायात 12व्या शतकात त्यांनी केलं तेव्हा धर्ममार्तंडांनी सांगितलं की नाही नाही हे निषिद्ध आहे. कारण त्याला त्यातलं काही गम्यच नव्हतं. त्यातलं काही गम्य नसल्यामुळे कुंडलिनी म्हणजे निषिद्ध आहे असं सांगितल्यामुळे सगळं काही अगदी काळोखात गेलं. कुणीसुद्धा त्याचा विचार केला नाही हे काय. तेव्हा आपण जेव्हा सायन्स शिकतो तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे, जर आपल्या सायन्स शिकणारी ती मुलं असतील तर ज्यांनी केमिस्ट्री वाचली असेल तर पिरियॉडिक जर तुम्ही टेबल पाहिला तर आश्चर्य वाटेल किती सुसंगत सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. फिजिक्समध्ये एक एक जर तुम्ही पाहिलं तर हे बनवलं कुणी. आता एक साधी गोष्ट, ही फुलं बघा इथे तुम्ही पसरली, ही फुलं बघा, एका बीपासून ही फुलं तयार होतात. कशी होतात, कोण करतं आहे, ही कोणची शक्ती आहे जे हे सर्व कार्य करते. हे सगळं हिरवगार झालेलं आहे, हे कशामुळे होतं. ही पृथ्वी अशी दिसते, हे बी हे असं दिसतं, हे कसं होतं आपण विचारसुद्धा करत नाही. कारण ही जिवंत क्रिया आहे, आपण जिवंत क्रिया करू शकत नाही म्हणून आपलं लक्ष जिवंत क्रियेकडे नसतंच. आपण म्हणतो राहू दे, जिवंत क्रिया आपल्याला जमत नाही ना, सोडा, ते जमत नाही. आता डॉक्टरसुद्धा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात, म्हणजे स्वयंचालित. पण हा स्वयं कोण आहे. अहो जर आपण ऑटोमोबिल म्हटलं तर त्याच्यामध्ये मोटर चालवणारा एक ड्रायव्हर असतो. मग आपल्यामध्ये चालवणारा हा कोण आहे हा प्रश्न आपण जर विचारला तर त्यांना ते माहिती नाही, पण कुणीतरी आहे, तो म्हणजे आत्मा. आता आत्म्याबद्दल त्या संत साधूंनी सांगितलं. आपण संत साधूंवर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा. त्यांचं आयुष्य बघा किती स्वच्छ निर्मळ, त्यांचं चरित्र बघा, त्यांचं कार्य बघा. अशी माणसं आहेत का कुठेतरी. आजकाल सगळे, जिथे मी पुण्याला पहिल्यांदा आले तर मला आश्चर्य वाटलं. मी घर बांधत होते त्यामुळे हाही पैसा खातो, तोही पैसा खातो, तोही पैसा, म्हटलं की जेवतो का नाही, की नाही मी पैसाच खात राहतो. हे असले प्रकार आपल्या देशात इतके भयंकर वाढलेले आहेत. आम्ही माझे यजमान आधी लहानपणी आम्ही यंग एजमध्ये कलेक्टर असताना आम्ही कानावर सुद्धा कधी अशी गोष्ट आली नाही की कुणी कलेक्टर की कमिशनर अशा लेवलचे लोक म्हणजे पैसे खाणं म्हणजे अशक्य गोष्ट. आणि त्यावेळचे राजकारणी, आमचे वडील त्यावेळच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते, तसेच त्यावेळच्या पार्लमेंटचे मेंबर होते. कसलं पैसे खाणं, कुणाच्या डोक्यात सुद्धा हे विचार आले नाहीत, कधी ऐकलं सुद्धा नाही. नुसतं देशासाठी झटायचं, लोकांचं भलं कसं करायचं ती करणारी मंडळी कुठे. आणि आजकालचे हे लोक पाहिले म्हणजे मला आश्चर्य वाटतं, ही निघाली कुठनं जात नवीन. तेव्हा आता तुमच्यावरती अवलंबून आहे, हे तुमच्या तरुण मुलांवर अवलंबून आहे की एक आदर्श घेऊन तुम्ही हे कार्य केलं पाहिजे. पण त्यासाठी अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्माच्या पायाशिवाय तुमचं चालणार नाही. तुम्ही तसेच होणार, तुम्ही तसेच बेकार होणार. पण जर तुम्हाला खरोखर आपल्या देशाबद्दल कळकळ असेल, आपल्या समाजाबद्दल कळकळ असेल तर तुम्ही हा अध्यात्माचा पाया मिळवलाच पाहिजे. आणि तुमचीच आहे, तुमचीच कुंडलिनी, तुमचीच आई. प्रत्येकाची वेगळी वेगळी व्यक्तिगत आई आहे, तिला मिळवलं पाहिजे. आणि तिला मिळवल्यानंतर जे काही तुम्हाला लाभ होईल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती तुमच्यामध्ये शक्त्या लपलेल्या आहेत. आता असं समजा की एखाद्या महाराष्ट्राच्या अशा कान्याकोपऱ्यात असलेल्या खेड्यामध्ये आपण गेलो आणि तिथे जाऊन आपण म्हटलं की आम्ही एक हे आणलेला आहे डब्बा, ह्याला टेलिव्हिजन म्हणतात, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जगातल्या बातम्या येऊ शकतात, नंतर याच्यात तुम्ही ड्रामे बघू शकता, नंतर ह्याच्यात तुमच्यात म्युझिक ऐकायला. ते म्हणजे वा वा, हे काय डबडं घेऊन आलात तुम्ही, आम्हाला कसं खोटं सांगता. तसंच आपल्याला असं वाटतं की आपण सगळे डबडेच आहोत. पण ह्याचं एकदा कनेक्शन लागू द्या, ह्याचा योग घटित होऊ द्या, म्हणजे ही सर्वीकडे पसरलेली जी सूक्ष्म शक्ती, जिने हे सगळं जिवंत कार्य होत आहे, त्या शक्तीशी एकदा संबंध झाल्याबरोबर तुम्ही जिवंत कार्य करू शकता. आता ह्यानी रोग बरे झाले, त्यावर सुद्धा लोकांचं म्हणणं आहे काय सिद्ध करून दाखवा. सिद्ध काय करून दाखवायचं. 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या मिळाल्या दिल्लीला. ज्यांना MDच्या पदव्या मिळाल्या त्यांनी मेडिकलचा तर परिमाण देऊन केलं असेल की नाही. त्याच्यानंतर 2 डॉक्टर्स लंडनला आहेत, त्यांना सायन्समध्ये PhD मिळाली. हे कसं शक्य आहे.
आणि बाहेर सगळं कार्य होत आहे. रशियामध्ये तर 400 डॉक्टर सहयोग करत आहेत आणि 200 वैज्ञानिक, फार अगदी गंभीरपणाने. पण आपल्या देशात अजून काय झालं आहे माहीत नाही, कसला पडदा पडलेला आहे. संतांनी कार्य केलं ते दिसत नाही, त्यांनी मुळात कार्य केलेलं आहे. त्यांनी मुळामध्ये कार्य केलं आहे. एवढं मोठं विश्व जरी वाढलं आणि त्याची मुळं जर त्याला सापडली नाहीत तर कधी ते उलथून पडेल. आणि तसंच झालेलं आहे. हिची मुळं आपल्या देशात आहेत, ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. हा आपला वारसा आहे, तो आपण मिळवला पाहिजे. ही आपली सत्ता आहे. तुम्ही सायन्समध्ये कुठवर जाणार, त्यांच्यापुढे तुम्ही काय. पण तुम्ही अध्यात्मात मात्र प्रगती करू शकता. आणि अध्यात्मात प्रगती केल्यावर सारं जग तुमच्या पायावर येईल. कारण त्यांना ह्याची गरज आहे. त्यांचं सगळं हरवलं, आता नको रे बाबा, ते फार झालं सायन्स. मी सायन्सच्या कॉन्फरन्समध्ये बोलत असताना ते म्हणे माताजी आता सायन्स नको आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. फार झालं, कंटाळा आला आम्हाला त्या सायन्स. कारण जे समोर आहे, दृष्टिगोचर आहे, तेच तुम्ही सायन्समध्ये बघता. त्याच्या पलीकडचं जे अध्यात्म म्हणजे विज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे, ती मानवाच्या चेतनेच्या पलीकडची आणि तुमच्या हातात असताना तुम्ही का मिळवू नये. हा तुमचा वारसा असताना. आणि हे फुकट आहे, ह्याला पैसे किती देणार तुम्ही. अहो या पृथ्वीतनं आपण एवढं काढतो, हिला काय पैसे देतो, तिला पैसे समजतात तरी का. हे सगळं फुकट आहे. देवाच्या नावावरती पैसे कमवले, भोंदूपणा करतात, तो कबूल आहे. पण सगळ्याच गोष्टीत करतात आणि देवाच्या नावावर बरा होतो म्हणून करत असते. पण त्याचा अर्थ असा नाही की देव नाही. परत देव नाही असं म्हणून सुद्धा शास्त्रीय. तुम्ही आधी पत्ता काढा, देव आहे किंवा नाही. फार तर असं म्हणा आम्हाला माहीत नाही देव आहे किंवा नाही. आईन्स्टीनसारख्या माणसाने सांगितलं आहे की मी जेव्हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी शोधत होतो, शोधता शोधता मी थकून गेलो, मला काही कळलं नाही. मग मी जाऊन आपल्या बगीच्यात पडलो आणि साबणाचे असे फुगे काढत होतो. सो त्यांचे असे शब्द आहेत इंग्लिशमध्ये, समवेअर फ्रॉम अननोन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी डॉन्ड अपॉन मायसेल्फ. कुठून तरी अशा अज्ञात स्थानातून ही माझ्यासमोर आली. ह्या लोकांनी देव नाही असं कुणी म्हटलं नाही, न्यूटनने असं म्हटलेलं नाही, कोणत्याही मोठ्या सायंटिस्टने असं म्हटलं नाही की देव नाही. हे काहीतरी उपटसुंब लोक बसून देव नाही. कशाला. देव असला म्हणजे दारू पिता येत नाही, पैसे खाता येत नाहीत, आणखीन घाणेरडे धंदे करता येत नाही, म्हणून आधी देवाला उतरून फेकून टाकायचं. देवच नाही, मग आम्हाला जे करायचं ते आम्ही करू शकतो. राजकारण आजकालचं जसं चाललेलं आहे ते दिसतंच आहे तुम्हाला. मग त्याला देव असला, मग लोक म्हणते अहो तुम्ही देवावर विश्वास ठेवता, मग असं कशाला करता. परवा आम्ही केसरीला जरासं एक लिहून पाठवलं की मी संबंध गीता रहस्य लहानपणी तुमच्या केसरीतनं वाचलं, कारण लोकमान्यांनी सुरू केलं होतं आणि आता थोडं सहयोग रहस्य लिहा, आता त्यांना झोंबलं ते. म्हणजे आम्ही काय करत नाही की का, जे करतात ते माहिती आहे आजकाल. कुठे ते लोकमान्य टिळक आणि कुठले आजचे केसरी. ही जे पतनास्थिती झाली, आता ह्याच्यातनं वर उचायचं कार्य तुम्ही तरुण मुलांनी केलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की हे कार्य वाया नाही गेलं पाहिजे. हे संतांचं कार्य आहे आणि तुम्ही संत होऊ शकता. त्यात काही सोडायला नको, काही दाखवायला नको, उपास नको, तपास नको. ह्याच्यामध्ये जातीभेद, ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा, हे सगळं जाऊन आज सगळे देश एक झाले. एक देश नाही, अनेक देश एक झालेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा सुरुवातीला मी रशियाला गेले तर 25 जर्मन लोक तिथे त्यांना आत्मसाक्षात्कार द्यायला पोचले होते. माझं जीव भरून आला. कुठे जर्मन, ह्यांनी हजारो रशियन मारले आणि आज हे जर्मन गेले त्या रशियनना आत्मसाक्षात्कार द्यायला. काय प्रेमाचा महिमा म्हणा, काय स्थिती म्हणा, अगदी कमालीची गोष्ट आहे. हे आपलं असून आपण मिळवायचं नाही तर काय मिळवायचं. ही आपली संपदा आहे, ही साऱ्या जगाला देण्याची आपल्यात तयारी असायला पाहिजे. नाहीतर ह्याची जबाबदारी आपल्या तरुण पिढीवर येणार आहे. बाकीच्याचं सोडून टाका, पण तरुण पिढीने घ्यायला पाहिजे. तरुण पिढीच्या हातात ही गोष्ट करण्याचं आहे. तेव्हा तरुण पिढीने सहयोग शिकला पाहिजे आणि त्यांनी सामाजिक स्थिती, तसंच आपली राजकीय स्थिती आणि आपलं इकॉनॉमिकसुद्धा ठीक होऊन जाईल. कारण ह्यानी मनुष्याला इतकं संतुलन येतं, सगळेच प्रश्न एक साथ ठीक होतात. तेव्हा कृपा करून हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या संस्कृतीतलं जे चांगलं आहे ते हे की सगळे गावचे पाणी पिऊन शेवटी इथे आले. तर आता तुम्ही लांबलचक फिरू नका, इथे सगळं आहे तर का घ्यायचं नाही, अशा दृष्टी विचार करा आणि हे मिळवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणत्या तऱ्हेचा पैसा किंवा काही चालू शकत नाही. फक्त हे आपल्याला सगळ्यांना मिळवायचं आहे, ते आपण सगळ्यांनी मिळवून घ्यावं अशी मला आशा आहे. ह्याच्याबद्दल सांगायला पुष्कळ आहे, कारण माझे लेक्चर्सच इंग्लिशमध्येच कमीत कमी 5-6 हजार झाले असतील, मराठीत कितीतरी आणि हिंदीतसुद्धा कितीतरी. तेव्हा ते एका भाषणात सांगता येत नाही. फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही काय, तुमचा गौरव काय, तुमची शक्ती काय ते एकदा जाणून घ्या. हे सगळं तुमच्यात आहे, ते मिळवून घ्या आणि मिळवल्यानंतर मग बघा
की तुमच्यात काय फरक येतो आणि तुम्ही कसे होता. आधी आज गुरुजी म्हणतात तर मी आपली कुंडली जागृत करण्याचा प्रयत्न करते, पण ती जागृत झाल्यासुद्धा जसं एखादं कोंब फुटलं जरी तरी ते वाढवलं पाहिजे, त्याचं वृक्ष झालं पाहिजे, तर तिकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मला फार आनंद झाला की आज आपल्या कॉलेजमध्ये आपण बोलवलं आहे आणि त्याच्याबद्दल मी आपले सगळ्यांचे फार आभारी आहे. कारण ह्या लोकांमध्ये आम्ही कधीच लक्ष घातलेलं नाही. तरुणांच्याकडे आमच्या देशात मुळीच लक्ष घातलं गेलं नाही. एक गृहस्थ आले, मला म्हणायला आले की आम्ही अमुक ह्या पार्टीचे युवक संघ आहे. असं का म्हटलं? तुमचं धोरण काय? धोरण? बसले विचार करत. आम्हाला धोरण काही नाही, जे मोठे सांगतील तसं आम्ही करतो. म्हणजे ते जे शहाणपण करतील ते तुम्ही करणार का? तुम्हाला आपला विचार नाही आहे, तुम्हाला आपली व्यक्तित्व नाही, ते म्हणतील तसं वागायचं, कुणी म्हणेल तसं चालायचं. तुम्ही काय? तुम्ही त्यांच्या हात कळसूत्रे भावले आहात. तेव्हा त्यांच्या डोक्यात येऊन प्रकाश पडला. म्हटलं तुम्ही स्वतःची संघटना करा, स्वतःची संघटना करा आणि ती अध्यात्मावर करा. बघा किती शक्तिशाली होता तुम्ही. सगळी शक्ती तुमचीच आहे, तुम्हाला मिळवायची आहे आणि ती तुम्ही घ्यावी अशी माझी विनंती आहे. सगळे उन्हात बसलेत, वाईट वाटतंय मला. अनुभव इथे सुद्धा जास्त होतो अनुभवात. आता वाईट वाटतंय मला की सगळे उन्हात बसलेत. पण जेव्हा कुंडलीचं जागरण होतं तेव्हा आपल्या हातूनच इतकं थंड थंड ब्रह्मरत्न निघावं लागतं आणि हाताचं इतकं थंड वाटतं की आश्चर्य वाटतं. म्हणजे पडताळा करण्यासाठी चांगलं, जे लोक चिकित्सक आहेत त्यांच्यासाठी विशेष करून चांगलं की उन्हात एकदम आपल्या डोक्यातनं थंड आल्यावर त्यांना वाटतं हे कसं काय झालं, त्याची प्रचिती असायला पाहिजे आणि आपणच आपलं सर्टिफिकेट दिलं पाहिजे. दुसरी स्पष्ट गोष्ट अशी आहे की हे महान कार्य असलं तरीसुद्धा त्यात जबरदस्ती नाही करता येत. जोर जबरदस्ती चालू शकत नाही, कोणचीच दडपशाही चालू शकत नाही. तुम्हाला जे स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा पूर्ण मान ठेवूनच हे कार्य झालं पाहिजे. कारण तुम्ही मग संपूर्ण स्वातंत्र्यात येतात. कोणत्याच प्रकारची तुमच्यावर जबरदस्ती मी करू शकत नाही. ज्यांना सहयोगात जागृती पाहिजे त्यांनाच आम्ही देऊ शकतो, दुसऱ्यांना आम्ही देऊ शकत नाही. तर असे लोक ज्यांना नको असेल त्यांनी कृपा करून जावं. ह्याला एक 10 मिनटं लागतील, फक्त 10 मिनटं. आणि ज्यांना हवं असेल त्यांनी येऊन बसावं थोडा वेळ आणि घ्यावं. या पुढेच या, 2 मिनटं बसा पुढे. अहो पूर्वी लोक हिमालयावर जायचे, एवढी उपाशी तापाशी केवढे तप जप करावे लागायचे. आता मी तुमच्या दारात आले, घेऊन टाका, काय लागतंय त्याला. आरामातच देते, पण जरा असं आज सूर्य तापलेला आहे एवढंच. या या बसा या. इकडेच बसा, इकडे पुष्कळ झाली सावली. या या, 1-2 मिनिटाची गोष्ट आहे. या रामदास स्वामींना एकदा विचारलं की कुंडलिनी जागरणाला किती वेळ लागतो, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं तत्क्षण त्याच वेळेला कुंडली जागरण होतं. पण तसा देणाराही पाहिजे आणि घेणारा पाहिजे. अहो खाली या, कशाला उभे बघत या. हसत खेळत होणार, हसत खेळत ही गोष्ट होते. स्वतःची थोडी कदर पाहिजे, फक्त स्वतःची कदर पाहिजे, स्वतःच्या बद्दल मान पाहिजे, स्वतःबद्दल प्रेम असलं पाहिजे, झिडकारायचं नाही स्वतःला. तर ह्याच्यातली पहिली जी अट आहे ती अशी आहे की आपल्याला आपल्याबद्दल मान असला पाहिजे, मागचं सगळं विसरून जायचं. मी काही दोष केला नाही हे लक्षात आणलं पाहिजे. मी कधीच कोणताच दोष केलेला नाही हे आत्ता आहे असं आपल्या मनात ठेवलं पाहिजे. जर तुमच्या डोक्यात असं असेल की आम्ही फार दोषी आहोत, आणि आजकाल पुष्कळ लोक असेही आहेत सांगायला की तुम्ही पापी आहात वगैरे, ते स्वतः पापी आहेत. असं जे सांगतात ते स्वतः पापी आहेत. तुम्ही मानव आहात आणि मानवाने जर चुका नाही करायच्या तर काय परमेश्वर चुका करणार आहे? तेव्हा सगळं मागचं विसरून जायचं, माझी काही चूक नाही अशी ही पहिली अट. मी दोषी नाही ही पहिली अट आहे.
अहो तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाणार, ते काय तुम्ही जेलमध्ये थोडी घातलं जाणार तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना एक सार क्षमा करायची, एक सार. म्हणजे ह्यानी मला असं म्हटलं किंवा त्याने असं म्हटलं किंवा ते काही लक्षात घ्यायचं नाही, कोणाचाही विचार करायचा नाही, व्यक्तिगत विचार करायचा नाही, एक सार सगळ्यांनी क्षमा करून टाकायची सगळ्यांना. आता कोणी म्हणेल कठीण आहे, क्षमा करा अथवा नका करू. तुम्ही करता काय? काहीच करत नाही. म्हणजे काहीतरी मिथ्या गोष्ट आहे ना त्याच्यामागे. तुम्ही कशाला आपलं डोकं खराब करता? अहो ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्याची तुम्ही आठवणच काढू नका. त्या सगळ्यांना एक साथ तुम्ही क्षमा करून टाका. पहिली गोष्ट मी सांगितली की सगळं आपलं मागचं विसरून जा, स्वतःला क्षमा करा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना क्षमा करून टाका. तिसरी गोष्ट आत्मविश्वास असायला पाहिजे. मला आत्मसाक्षात्कार होईलच, कारण मी या महाराष्ट्रात जन्मलेला, ह्या संतांच्या भूमीत जन्मलेला आणि मी इथला रहिवासी आहे. मला आत्मसाक्षात्कार होईलच ही पूर्ण श्रद्धा आपल्यावर ठेवा, त्यात शंका करू नये. बरं, आता अगदी सोपं कार्य आहे, फार सोपं आहे. विशेषतः महाराष्ट्रात फार लवकर घटित होतं. आपण सगळे लोक माझ्याकडे असा हात करून बसा. ह्या हातालाच तुम्हाला चैतन्य लागेल. जे चैतन्य हे सर्व कार्य करत आहे आजपर्यंत आपण जाणलं नाही, ह्या हाताला लागेल अशा ठेवायचे. आणि आता डोळे मिटा, फक्त डोळे मिटा. डोळे मिटायचे. चष्मा असेल तर काढून घ्या आणि डोळे मिटून घ्या. 1 मिनिट चष्मा काढून आरामात दोन्ही अशा हात करून बसा. आता हळूहळू डोळे उघडायचे, हळूहळू. उजवा हात माझ्याकडे. टोप्या काढून घ्या, टोप्या काढून. आईकडे काही टोप्या नको. उजवा हात माझ्याकडे. डोकं असं मान अशी वाकून घ्या आणि हे इथे ब्रह्मरंध्र आहे, जिथे टाळू असते तिथे, त्याच्यावरती डावा हात असा ठेवायचा. अधांत्री अधांत्री हात ठेवून बघा की आपल्या डोक्यातनं गरम किंवा थंड काहीतरी येत असेल. आधी कदाचित गरम येईल, मग थंड येईल. बघा आपल्याच स्वतःच तुम्ही सर्टिफिकेट द्यायचं स्वतःचं. मान वाकवली पाहिजे, मान वाकवल्याशिवाय नाही. मान वाकून बघा. बरं, आता डावा हात माझ्याकडे करा. आता बघा मान वाकून बघा. आता परत उजवा हात, मान परत मागवायची. कोणाकोणाला फार दूर येणार, कारण काही काही पुण्यात्मात पण आहेत. हां, आता दोन्ही हात आकाशाकडून मान वरशी करायची आणि एक प्रश्न 3दा विचारायचा. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का, हा प्रश्न विचारा. किंवा श्री माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असा विचारावा. बघा एकदम वारा सुरू होईल. वर हात करा 3दा. आता घ्या हात खाली, अशा ठेवा. आता माझ्याकडे बघताना निर्विचार व्हा. ही निर्विचार समाधी ही स्थिती आहे. गार वाटतंय ना? ज्या लोकांच्या टाळूतून किंवा हातात थंड किंवा गरम अशा लहरी वाटत असते, त्यांनी दोन्ही हात वर करायचे. सगळे झाले, तुम्ही संत झाले. सगळ्या संतांचा आम्हाला नमस्कार.
ह्या वयात संत झाले तर पुढल्या वयात काय होणार, तुम्ही कुठे पोहोचणार आहेत. पण लक्ष द्यायला पाहिजे, ह्याचे वृक्ष तयार झाले पाहिजे. सगळेच्या सगळे अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला, आमचा अनंत आशीर्वाद आहे. जस्ट लुक एट दिस. तिथे माझे हात मोडतात हो फॉरेन कंट्रीजमध्ये लोकांना पार करायचं म्हणजे, आणि तुम्ही लोक किती सहज पार झाले. ही सगळी संतांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे, हे जाणलं पाहिजे. ते कोण काय आपल्याला काही माहिती नाही, आता सगळं जाणून घ्या. बघा बाहेर एक सुद्धा पान हलत नाही आहे, इथे कसं हलून राहिलं आहे. बाहेर एक पान हलत नाही, अगदी स्तब्ध आहे. हे बघा आता हळूहळू सुरू होईल. तुम्ही लोक जसे जसे चालाल तसे त्याचा वारा सुरू होईल. आत्ता वारा सुरू झाला आणि तो सुद्धा कुठनं येतोय. आता शांत राहा, ह्याच्यावरती काही वादविवाद करता येत नाही. ज्यांना हे झालं नाही ते वाद करणार, त्यांना म्हणून आम्हाला वाद करायचा नाही, कारण ही विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. एकदा तुम्ही सहयोगात जमले म्हणजे मग मला लिहाल पत्र आणि कळवा काय झालं ते. अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला. परमपूज्य श्री माताजींनी आपल्या सर्वांना ज्या अज्ञात गोष्टीविषयी आपलं एक कुतूहल होतं, जाणून घेण्याची एक प्रचंड जिज्ञासा होती, ती आता या क्षणात पूर्ण करून दिलेली आहे. यापुढचं काम आपलं आहे आणि आपण ही साधना नियमित दैनंदिन करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद, प्रेम, सौंदर्य, शांती, सुख, समाधान, तृप्तता या सर्व अशा गोष्टीचा, गुणांचा, सर्वांगीण आत्मिक उन्नतीचाही सुंदर अशा प्रकारचा भौतिक उन्नतीचा, आत्मिक उन्नतीचा, प्रगतीचा भाग आता आपल्याला लाभणारच आहे. आणि त्यासाठी आपण खरोखर भाग्यशाली आहोत. या महाविद्यालयातील सगळे विद्यार्थी बंधू भगिनी आणि विशेषतः आमचे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र, ग्रामस्थ आणि ही सगळी महान जबाबदारी या कार्यक्रमाची स्वीकारली. या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब, चौधरी साहेब हे या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येकाच्या वाट्याला हे भाग्य येतच असं नाही. संपूर्ण विश्वामध्ये चाललेल्या या महान कार्यासाठी श्री माताजींना वेळ मिळू शकत नाही आणि वेळ देताही येत नाही, पण आपल्यासाठी त्यांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आणि सगळी याचा अर्थच असा की आपली एक ओढ होती, आतुरता होती, ती आपली इच्छाही पूर्ण झालेली आहे. आज संध्याकाळी लोणी इथं कार्यक्रम आहे. साधारणपणे 7 वाजता कार्यक्रम सुरू होईल. लोणी श्रीरामपूरला उद्या 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आहे आणि संगमनेरला 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम आहे. या आपल्या अहमदनगर जिल्ह्यावर परमपूज्य माताजींचं खूप प्रेम आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर आहे, भारतावर आहे आणि सगळ्या विश्वावरही आहे. तर आपण या सगळ्या संधीचा फायदा लाभ घेतला पाहिजे. जेवढा सहवास मिळेल आणि त्यांच्या चैतन्याच्या सहवासामध्ये आपण अतिशय आनंदित राहू, प्रेमात राहू, ही अशी अनुभूती आपल्या सगळ्यांना मिळतेच. आता या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यांनी आपलं सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचे आभार मी मानतो. आमच्या सहयोग मंडळातर्फे, सहयोग मंडळ कोपरगाव, सहयोग मंडळ श्रीरामपूर, सहयोग मंडळ अहमदनगर जिल्हा, या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो. विशेषतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री माधवरावजी आढावसाहेब उर्फ अण्णा आप्पा आणि माजी प्रेसिडेंट नगर परिषदेचे, त्याशिवाय ॲडव्होकेट पी डी गुजराती साहेब, डॉक्टर मेहता साहेब, श्री शहासाहेब, वयोवृद्ध श्री शहासाहेब, ग्रामस्थ मंडळी, नायडू साहेब आणि इतर असे जमलेले सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊन एक प्रकारे अनुभूती घेतली. ही फार भाग्याची गोष्ट आहे. यानंतर आपले हे जे कार्यक्रमाची दैनंदिन विषयी जी माहिती मिळेल, साधनेची, सहजयोग साधना, या साधनेसाठी आपण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता गांधी प्रदर्शन हॉलमध्ये तिथं सेंटर चालतं. अजून मान्यवरांची तशी आम्हाला मान्यता मिळालेली नाही, अगदी तात्पुरती मिळालेली आहे, पण परमपूज्य मातांच्या कृपेत आम्हाला कायमचीही तिथं मान्यता निश्चित मिळेल आणि सगळेजण तिथे एकत्र येऊ आणि या आनंदाचा लाभ आणि पुढच्या प्रगतीच्या दिशेने कशा पद्धतीने काय आपल्याला समजून घ्यायचं आहे ही साधना, त्या दृष्टीने आपण तिथं एकत्र येऊया. आता कार्यक्रम
संपलेला आहे. बोलो जगन्माता श्री निर्मला देवी की. कृपा करून वरती येऊ नका, लांबूनच दर्शन घ्यायचं. चरणावर कृपा करून यायचं नाही, लांबून दर्शन घ्या.